देवांत नरांत तुमची तपश्चर्या पाहून मी तुमच्यावर प्रसन्न झालो आहे. तुम्हाला जो इच्छित वर असेल तो मागावा. हे प्रभू, देवाजी देवा महादेवा, ह्या देवांतकाचा आपणास कोटी कोटी प्रणाम. आशीर्वाद देवांतका. हे गुणनका, हे महादेवा, या नरांतकाचा कोटी कोटी प्रणाम. आशीर्वाद नरांतका. देवा, या त्रिलोकात आमचे नाम अमरत्व व्हावे अशी आमची इच्छा आहे. बाळांनो, भक्तांची इच्छा पूर्ण करणं हे तर माझं परम कर्तव्य आहे. तेव्हा तुम्हाला जे काय पाहिजे असेल ते तुम्ही मागून घ्या. हे प्रभू, या त्रिभुवनात देव, दानव, यक्ष, गंधर्व यापासून कोणापासूनही मरण येऊ नये. तसेच देवा, शस्त्र किंवा अस्त्राने आम्हाला मरण नसावे असा आम्हाला भर द्या. तथास्तु, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आपले बाळ नरांत देवांत मुनिवर्यांच्या सांगण्यावरून महादेवाला प्रसन्न करण्यासाठी गेले आहेत, परंतु मला त्यांची चिंता वाटते. होय, बरोबर आहे तुमचं. मला खूप त्यांची काळजी वाटत आहे. कसे असतील त्या दोघं? आशीर्वाद आहे राजसेवक. काय कोणत्या वर्तमान सांगण्यासाठी आला आहात? महाराज, आपले दोन्ही पुत्र आज तुमच्या भेटीसाठी येत आहेत. ठीक आहे राजसेवक, जा. तू ढोल ताशाच्या मोठ्या गजरांना आव्हान दे आणि आपल्या नगरामध्ये आनंद उत्सव साजरा करायचा अशी धमकी दे. ठीक आहे.
आम्हाला कुणाला तुम्ही मरण नाही. आता या त्रिपुराच्या वा नरांच्या देवांच्या तुमची कीर्ती या त्रिभुवनामध्ये व्हावी हीच आमची इच्छा आहे. जशी तुमची इच्छा. तुम्ही एक काम करा. 100 नरांच्या देवांच्या एखादा ब्राह्मणाला जेवण भोजनाची सोय करून देतो. ठीक आहे. जा तुम्ही तुमची इच्छा पूर्ण आम्ही शंकराला प्रसन्न करून तुम्ही सांगितल्याप्रमाणे इच्छुक वर मागून घेतला. नारायण नारायण. आता या आम्हाला कोणापासूनही मरण नाही. नारायण नारायण. देवांतर नंतर आता आपण स्वर्गाच्या भोगण्याकरिता इंद्रावरती आक्रमण करावे व इंद्राची अमरावती आपल्या स्वाधीन करावी. बस एवढंच ना. एवढेच नाही तर श्री हरी विष्णूच्या वैकुंठावरती स्वारी करावी. नारायण नारायण. त्या विष्णूने तर आमच्या दैत्य कुळाला कपटाने मारले. त्याचा बदला तर जरूर करा. मग या शुभ कार्याला विलंब कशाला? या लवकर. आताच जातो आणि ती इंद्राची अमरावती आणि त्या विष्णूच्या आपल्या स्वाधीन करतो. आपण ज्या कामासाठी आलो ते सर्व आम्ही पद्धतीने पार पडले आहे. आता आपण ही बातमी महादेवांना जाऊन सांगितली पाहिजे व नंतर इंद्र व विष्णू यांना सावध केले पाहिजे. नारायण नारायण. जातो मी भेटाया विठू माऊलीला. जातो मी
पार्वती, ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, त्यामध्ये प्रत्येकाचे कर्मयोग लिहिलेले आहेत. तेव्हा तू निश्चिंत राहा. पण पिताश्री, त्या दोन्ही दैत्यांनी सर्वत्र हाहाकार माजवला आहे. हो बाळ गणेश, हे सर्व विधिलिखित आहे. तेव्हा कर्मयोगाप्रमाणे तू देखील निश्चिंत राहा. नारायण नारायण हे महादेवा दर्शन दे रे. हे महादेवा दर्शन दे आपल्या ज्ञानाचा कोटी कोटी प्रणाम. माझे पार्वती गो बाळगणे आपल्या ज्ञानाचा कोटी कोटी प्रणाम. महादेवा, आपल्या प्राण्यावर मत लागले देवांच्या वनारांत आज स्वर्गातून भोगण्याकरिता इंद्रावरती स्वारी करून जात आहे आणि विष्णू श्री हरी विष्णूवरती स्वारी करून जाणार आहे. हे सर्व आम्ही जाणतो. महादेवा, यावरती उपाय काही नाही का? मुनिवर्य, हे सर्व विधिलिखित आहे. बाळ गणेश, हे मोक्षाचे कारण आहे. तेव्हा तुम्ही काहीही चिंता करू नका. नारायण नारायण, धन्य धन्य महादेवा, धन्य. हे तुम्ही हर हर शिव शंकर तुझे हे बरपाचे डोंगर. हर हर शिव शंकर बरपाचे डोंगर. चार धामांचा तुझा महिमा स्वर्गा सुंदर. चार धामांचा तुझा महिमा स्वर्गा
या 33 कोटी देवांचा राजा या माझ्या अमरावतीवर आजपर्यंत अनेक दैत्याने आक्रमण केले, परंतु या वज्राने असंख्य दैत्यांना यमसत्ताच पाठवलंय. अरे हो, बरेच दिवस झाले आपल्या अमरावतीत नृत्य झाले नाही. त्यासाठी रंभेला बोलावले पाहिजे. रंभे, अगं रंभे, रंभे, बरेच दिवस झाले आपल्या अमरावतीत नृत्य यायला झालं नाही. त्यासाठी एखादं नृत्य होऊन जाऊ दे. या ग सयानी रोणी घुंगरू बांधू पायात, या ग सयानी रोणी घुंगरू बांधू पायात, हो
हे 33 कोटी देवांचा राजा इंद्र या नारदाचा आपणास कोटी कोटी प्रणाम.